त्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घ्या। 1.5 वाटी बेसनसाठी 1 वाटी इथे पाणी वापरायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत छान असं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। पाणी एकदाच असं ओतू नका, जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत गुठळ्या न राहता पीठ एकदम छान असं मिसळून घ्यायचं आहे। हे मोदक खूप जास्त दिवस टिकतात सुद्धा। हे पहा, 1 वाटी इतकं पूर्ण पाणी यामध्ये घातलेलं आहे। बेसन एक वेळा चाळून घ्या तुम्ही अगोदर। हे बेसन चाळलेलं होतं। आता इथे चमच्याने कन्सिस्टन्सी पहा, थोडंसं पाणी अजून लागते। फक्त 2 चमचे इतकं पाणी घ्यायचं आहे। नंतर हे पहा, एकदम छान असं पीठ मिक्स करून झालेलं आहे। गॅसवरती कढईमध्ये तेल किंवा तूप गरम करून घेऊन चमच्याच्या मदतीने अशा प्रकारे ओतून घ्या। खूप जास्त लाल रंग येऊपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचं नाही आहे। हे पहा, अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे। परत एकदा सांगते, खूप जास्त कडक आपल्याला असं तळायचं नाही आहे। बेसन तळून घेतले। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 1-2 वेळा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। फिरवून घेतल्याच्या नंतर हे पहा, अशा प्रकारे एकदम छान असं मोतीचूरसारखं आपले पावडर तयार आहे। गॅसवरती एक कढई ठेवूयात। त्यामध्ये 1.5 वाटी बेसनसाठी 1 वाटी साखर वापरली आहे। 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी इतकं घ्या, हे पुरेसं आहे। चमच्याने ढवळत साखर पूर्ण वितळून घ्यायची आहे। हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। 1 वाटी साखरेसाठी अर्धी वाटी इतकं पाणी घेऊन साखर वितळेपर्यंत आपल्याला ढवळत शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये फूड कलर मी वापरलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वापरा, नाहीतर स्किप करा। हे पहा, साखर पूर्ण एकदम छान असं मिक्स झालेली आहे। यामध्ये तयार मिश्रण घालून घ्यायचं आहे। तयार मिश्रण घालून गॅसचा फ्लेम एकदम कमी करा आणि स्पॅच्युलाच्या मदतीने छान असं शिजवून घ्या। जोपर्यंत हे अशा प्रकारे एकत्रित येत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण पूर्णतः एकदम छान असं घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून झाकण लावून 2 मिनिटं ठेवून द्या। हे पहा, इथे गॅस बंद केले मी इथे। 2 मिनिटं झाल्याच्या नंतर हे पहा, पूर्ण चाचणी एकत्रित छान असं मिक्स करून एकदम नरम आणि सॉफ्ट असं आपलं मिश्रण तयार आहे। एका प्लेटमध्ये काढून आपण हे पसरून घ्यायचं आहे। थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण। घेतलेले साखरेचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे। अशा प्रकारे पसरून आपल्याला गार करून घ्यायचं आहे। थंड झाल्याच्या नंतर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे बारीक असे काप करून घाला। मी इथे काजू आणि बदाम थोडेसे मनुके घेतलेले आहेत। 1 चमचा तूपही घातलेला आहे। हे एकत्रित छान मिसळून घेऊयात। लक्षात ठेवा, काजू आणि बदामाचे काप बारीक असे करून घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे मोदकाचा आकार व्यवस्थित येईल। मोदकाच्या साच्यामध्ये तयार मिश्रण घालून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत। बाप्पासाठी आवडते एकदम छान असे कमी वेळेत आणि पटकन होणारे हे मोदक आहेत। खायलाही खूप चविष्ट लागतात आणि जास्त दिवस टिकतात सुद्धा। अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे। हे पहा, एकदम छान असा मोदकाचा आकार देऊन छान असे मोदक तयार झालेले आहेत। अशाच प्रकारे मी इथं पूर्ण मोदक तयार करून घेते।
1.5 वाटी पिठामध्ये 25 मोदक तयार झालेले आहेत। ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।